तर दरम्यान मुख्यमंत्री आणि कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेईन अशी प्रतिक्रिया शिवाजीराव आढळरावांनी दिली आहे। शिरूर लोकसभेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। शिरूर लोकसभेसाठी महायुतीकडून अजित पवार गटाकडून आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाईल असंही ते बोललं जात आहे। शिरूरच्या बाबतीत अजून तसा काही पक्का निर्णय झालेला नाही। अजितदादा, वळसे पाटील, तटकरे यांची मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली, पण त्या बैठकीचा तपशील काय अजून मला समजला नाही। त्यांनी अजितदादा गटांना ज्या काही जागा जाणार असतील त्या संदर्भात चर्चा केली असेल। कदाचित या शिरूर लोकसभेची सुद्धा चर्चा झाली असेल, परंतु त्याच्यात विस्तृत चर्चा माझ्याशी काही झालेली नाहीये। मुख्यमंत्र्यांशी मी बोललो त्यावेळेला ते मला म्हणाले की चर्चा झाली आहे, बोललो, पण अजून येणाऱ्या 4-5 दिवस आपल्याला थांबावं लागेल। 5-6 तारखेपर्यंत हा सगळा निर्णय फायनल होईल, तेव्हा आपण बसू।